भाजपकडे संख्याबळ नव्हतं, भाजपची बेरीज बसत नव्हती. तिकडे मात्र शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदेंनी आपला अध्यक्ष बसवण्याचे सगळे प्रयत्न केले. पण हे सगळे प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणी फोल ठरवत भाजपने आपला अध्यक्ष साताऱ्याच्या जिल्हा परिषदेत बसवला आणि परिषद आपल्या ताब्यात घेतली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया महेश शिंदेंची तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली आहे. खर तर भाजपकडे केवळ 27 सदस्य असताना सुद्धा त्यांनी बहुमताचा आकडा गाठत विरोधकांना अस्मान दाखवले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांची ऑपरेशन लोटसची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा राज्यभरात होतीये. पण या सगळ्यामध्ये आज जिल्हा परिषद परिसरात जो काही राडा झाला त्यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. भाजपपासून वाचून आपल्या 2 सदस्यांना जिल्हा परिषदेच्या परिसरात अगदी सायरन वाजून घेऊन जात असताना शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची पोलिसांसोबत झटापट झाली. त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली, शर्टला रक्त लागलं, हाताला बँडेज लागलं. या सगळ्यात भाजपनं कूटनीतीचा वापर केल्याचा आरोप झाला. पण गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या नाट्याचा शेवट मोठ्या राड्याने झाला आणि भाजपने सेना आणि राष्ट्रवादी दोन्हीला धोबीपछाड दिलं. पण साताऱ्यात आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं, नेमका काय राडा झाला, महायुतीचं समीकरण कसं फिसकटलं, कसं बिघडलं, पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. गेल्या महिन्यात पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 65 सदस्यांचं संख्याबळ असलेल्या सातारा जिल्हा परिषदेची ही निवडणूक झाली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 20, शिंदेंच्या शिवसेनेचे 15, काँग्रेसचे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1, भाजपचे 27 तर अपक्ष 1 असे 65 सदस्य निवडून आले होते. खर तर निवडणूक पूर्व युती असल्यानं अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांनी निवडणुकीनंतर सुद्धा एकत्रित राहत आपलाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जिल्हा परिषदेवरती बसवण्याची पूर्ण तयारी केली होती. मधल्या काळात महायुती एकत्र येईल अशी चर्चा देखील झाली, मात्र शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांनी या सगळ्या चर्चा निष्फळ ठरवल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेसाठी 4 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली. भाजपकडनं जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील आणि शिंदेचे सेनेचे शंभूराज देसाई. त्यातही शंभूराज देसाई हे साताऱ्याचे पालकमंत्री असल्यानं शंभूराज देसाईंनी ही निवडणूक आणि त्यानंतर सत्ता आणण्याची गोष्ट प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीनंतरचं चित्र सांगायचं तर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याकडे 37 सदस्य होते, तर भाजपकडे फक्त 28 इतकेच सदस्य होते. बहुमताचा 33 चा आकडा शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांकडे होता. पण भाजपने त्याच वेळी आपले डाव टाकायला सुरुवात झाली. ऑपरेशन लोटस झालं आणि आधी शिवसेनेचे 2 आणि नंतर राष्ट्रवादीचे 2 असे सदस्य भाजपने फोडले. मग आकडा जो आहे तो बदललेला बघायला मिळाला. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या गटाकडे 33 आणि भाजपकडे 32 सदस्य उरले. अजून सुद्धा बहुमत घेण्यासाठी भाजपला काही सदस्यांची गरज होती. इकडे मात्र देसाई आणि पाटलांकडे बहुमत होतं, त्यामुळे सत्ता त्यांचीच येणार अशी चर्चा होती. पण शेवटपर्यंत भाजपनं आपला डाव काही सोडला नाही. पण गेल्या 2 दिवसात सगळी सूत्र फिरली. झालं काय तर काल पोलिसांकडे एक तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार होती अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य बापूसाहेब शिंदे यांच्या अपहरणाची आणि त्यांचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही तक्रार त्यांच्याच मुलाने विकास शिंदेने दाखल केलेली. विकास शिंदेने भाजपच्या सांगण्यातनच ही तक्रार दाखल केली असा आरोप सध्या विरोधकांकडून केला जातोय. याला कारण काय तर या तक्रारीत ज्या 2 व्यक्तींविरोधात तक्रार देण्यात आली आहे ते दोघेही अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. अनिल देसाई आणि संदीप मांडवे अशी त्यांची नावं. या दोघांनी जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या वेळी जाऊ नये किंवा त्यांची मतं बाद व्हावीत हा भाजपचा डाव होता. म्हणूनच त्यांच्या विरोधात विकास शिंदेला हाताशी धरून खोटी तक्रार केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. काल दिवसभरात हे सगळं चर्चेत होतं. त्यात आज मतदान असल्यानं काहीतरी दगाफटका होणार म्हणून शंभूराज देसाई स्वतः अनिल देसाई आणि संदीप मांडवे या 2 सदस्यांना अगदी सायरन वाजवत स्वतःच्या गाडीत बसवत जिल्हा परिषदेच्या आवारात घेऊन आले. शंभूराज देसाईंसोबतच हे दोघे जण असल्याची कानकून आधीच पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलीस सुद्धा जिल्हा परिषदेच्या परिसरातच होते. जसे शंभूराज देसाई या दोघांना घेऊन घाईघाईनं जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या लिफ्ट मध्ये चढले, तसे पोलीस सुद्धा मागणं आले. लिफ्ट मधनं बाहेर पडताच पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली ताब्यात घेतलं. त्याच वेळी शंभूराज देसाई आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली.
या सगळ्या दरम्यान मंत्री मकरंद पाटील सुद्धा बाजूलाच उभे होते, तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले सुद्धा समोरच होते अशी माहिती मिळतीये. शंभूराज देसाई आणि पोलिसांमध्ये इतकी झटापट झाली की देसाईंच्या हाताच्या बोटाला लागलं आणि त्यातनं रक्त यायला लागलं. वातावरण अत्यंत गरमागरमीचं झालं होतं. सदस्यांना ताब्यात घेण्यावरनं प्रचंड मोठा राडा जिल्हा परिषदेच्या आवारात होत होता. या राड्यानंतर पोलीस 2 सदस्यांना आपल्या सोबत घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने निघून गेले, तर सगळे मंत्री आणि सदस्य सभागृहात गेले. थोड्याच वेळात परिसरात डॉक्टर सुद्धा आले. शंभूराज देसाई यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या हाताला दुखापत झालेली होती ते पाहण्यात आलं आणि बोटाला बँडेज करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की शंभूराज देसाई यांच्या इंडेक्स फिंगरला दुखापत झाली आहे. तसंच त्यांच्या शर्टावरती रक्ताचे डाग असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांचं बीपी सुद्धा शूट झालं होतं असं डॉक्टर म्हणाले. पण सध्या शंभूराज देसाई स्टेबल आहेत. सध्या तरी फ्रॅक्चर दिसत नाहीये, पण नंतर एक्सरे केला जाईल असं डॉक्टरांनी म्हटलंय. पत्रकारांनी जेव्हा खोदून प्रश्न विचारले तेव्हा काहीतरी मोठं झालं होतं, त्यामुळेच देसाईंना इतकी दुखापत झाली अशी शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली. थोडक्यात साताऱ्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री असणारे शंभूराज देसाई यांच्यावर पोलीस अक्षरशः धावून गेले. त्यांनी पाडलं सुद्धा. त्यामुळे शंभूराज देसाईंना दुखापत झाली असं काही पत्रकारांनी बोलताना सांगितलंय. बरं, एकीकडे हा सगळा राडा होत असताना जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची आली, तर देसाई आणि पाटील यांच्या 2 सदस्यांना पोलिसांनी ऐनवेळी उचलून नेल्यानं आकडेवारी पुन्हा बदलली. देसाई पाटील यांच्याकडे 31 आणि भाजपकडे 32 सदस्याची आकडेवारी झाली होती. पुढे काय होणार याची चर्चा जोरदार रंगली होती. तितक्यात काय झालं तर परिषदेत मतदानासाठी जाताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एक सदस्य आज जाता जाता शिवेंद्रराजेंनी फोडला आणि त्याला भाजपच्या बाजूने मत द्यायला सांगितलं. झालं, सभागृहात मतदान झालं. भाजप 33, देसाई आणि पाटील यांच्या बाजूने 30 मतं. ऑपरेशन लोटस यशस्वी करत साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर भाजपच्या अध्यक्षा म्हणून प्रिया शिंदे यांची वर्णी लागली. बरं, प्रिया शिंदे कोण, तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेच्या पत्नी. म्हणजे काय तर एकीकडे शिंदेच्या सेनेचे नेते आपला अध्यक्ष बसावा म्हणून झटापट करत असताना भाजपने सगळे डावपेच आखून अध्यक्षपद पटकावलं. आणि अध्यक्ष कोणाला केलं, तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराच्या पत्नीला. या सगळ्या प्रकरणावर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्यात. 2 मंत्र्यांवरतीच पोलीस धावून येत असतील तर याहून मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही, अशा शब्दात मंत्री मकरंद पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे सत्ताधारी युतीमध्येच मोठा विसंवाद आहे हे उघड झाल्याचं स्पष्ट होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देत म्हटले की त्यांनी सुरुवात केली आहे, आम्ही शेवट करणार आहे. या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की पोलीस कारवाईशी आमचा काहीही संबंध नाहीये. तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली असेल तो त्यांचा विषय असं सांगत त्यांनी स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीकडे मात्र भाजपकडनं हा विजय संख्याबळाच्या जोरावरच झालेला आहे असा दावा करण्यात आलाय. जिल्हा परिषदेत आमचंच बहुमत होतं, त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर आमचाच अधिकार होता असं स्पष्ट करत मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांवर पलटवार केलाय. तसंच निवड प्रक्रियेदरम्यान शंभूराज देसाईंनी पोलिसांना शिवीगाळ केली आहे असा आरोप सुद्धा जयकुमार गोरेंनी केलाय. थोडक्यात सातारा जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता काबीज केली असली, अध्यक्ष आपला बसवला असला तरी या निवडी दरम्यानचा गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप यामुळे महायुतीत तणाव वाढल्याचं स्पष्टपणे दिसतंय. त्यातही मंत्री शंभूराज देसाई यांना थेटपणे दुखापत झाल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं दिसतंय. आता या राजकीय संघर्षाचे पडसाद येणाऱ्या काळात फक्त साताऱ्यातच नाही तर राज्याच्या राजकारणात सुद्धा उमटण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.